वरवर पाहिलंय, आता नेने गुरुजींची वाट पाहतोय. ते आल्यावर सांगतील चांगला मुहूर्त कुठला आहे. गेल्या 60 वर्षात आपल्या घरी जी काही शुभ कार्य झाली असतील ती सगळी नेने गुरुजींनीच केली. अत्यंत स्वच्छ आणि शुद्ध मंत्रोच्चार आहेत त्यांचे. असे गुरुजी शोधून सुद्धा सापडायचे नाहीत. असावरीचं लग्न नेने गुरुजीच लावतील. असावरी, आले बाबा. काका हे घ्या पाणी. नेने गुरुजींसाठी चहा ठेव. फार कोपिष्ट आहेत ते. त्यांचा चेहरा, त्यांची उंची, त्यांना बघितलं की एखादा राजज्योतिषी असल्याचाच भास होतो. ते पत्रिका पाहत नाहीत, पत्रिकाच त्यांच्याशी बोलते म्हणे. बरं, पण मुहूर्त बघायलाच हवा का? नाही, गंमत अशी आहे की अगदी मुहूर्त बघून लग्न झाल्यावरही नवरा बायकोमध्ये भांडणच झालं नाही किंवा काही वाईट घडलंच नाही, असं एकतरी उदाहरण आहे का? नाही, मी चहा घेत नाही, फक्त दूध घेतो, तेही चॉकलेट टाकलेलं. अरे पण तू कोण? मी नेने गुरुजी. आमचे नेने गुरुजी तर साधारण माझ्या वयाचे होते. मग तू कोण? अच्छा अच्छा अच्छा, आता समजलं. तुम्ही माझ्या आजोबांबद्दल बोलताय. ते श्रीकृष्ण नेने. मी त्यांचा नातू श्रीधर नेने. अच्छा, ते का रे आले? तुमच्या आजोबांचे आणि माझे जुने संबंध आहेत. माझी अशी इच्छा होती माझ्या सुनेचं आणि अभिजित राजेंचं. अभिजित राजे, अभिजित राजे, अभिजित राजे. सर मला तुमच्या अभिज किचनचे आहे ना ते क्रेम गुल्ले खूप आवडतात आणि आसावरी घारगे सुद्धा. अरे वा वा वा, छान छान छान. काय बोलू तुम्हाला. अहो, आसावरी घारगे म्हणजे काय, एक नंबर, उत्तमच. अहो, काय टेस्ट आहे त्याची. घारगे म्हणजे मला तुमच्या आजोबांना भेटायचंय. हे लग्न तेच नव्हती. ठीक आहे, मी एकदा स्वर्गात विचारून बघतो. एका दिवसासाठी सोडतायत का? हो, काय जोक काय मारताय? आजोबा काहीतरी विचारतायत ना? अहो, मी तेच सांगतोय. मागच्याच वर्षी माझे आजोबा देवाघरी गेलो. पण तुम्ही घाबरू नका, लग्न मी लावीन. हो, आजोबांच्या हाताखाली शिकलोय मी. बोला, कधी आहे लग्न? ते मी सांगितलं, तू काय करणार? पत्रिका बघता येते ना, आजोबांनी शिकवलंय ना. या घे पत्रिका. बर. हॅलो ताई, अभिजित बोलतोय. कळलंय मला. कसा आहेस तू? मी मस्त. एक गुड न्यूज द्यायला फोन केलाय. माझं लग्न. हॅलो 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 अभिजित, प्लीज लिसन ना. खूप महत्वाचं नसेल तर आपण नंतर बोलूया. इम्पॉर्टंट बिझनेस मीटिंग चालू आहे म्हणून. मी करते तुला पण फोन नक्की. ओके. अहो अरे असं काय ग? हो, तुम्ही इथे काय करताय? तिकडे सगळे पेढे वाटतात. तुमचा चेहरा असा का? असं कसा? मस्त आहे. नाही, काहीतरी लपवताय माझ्यापासून तुम्ही. शे ग, लपवायचंय काय त्यात? बघ ना, सगळे किती उत्साहात आहेत. मी हे करणार, मी ते करणार, मी हे घेणार, मी ते घेणार. जो तो काहीतरी जबाबदारी घ्यायला उत्सुक आहे. हे आपल्यात नवऱ्याच्या बाजूनी वरात येत नाही ना? तसं झालं तर वरातीत फक्त मी आणि बँडवाले. काय झालंय? नाही, काय नाही. तुला गंमत माहित नाही, मी आपला कधी विषयच निघाला नाही. पण मी काय जगात एकटा नाहीये. माझ्या घरच्यांना त्यांच्या कामातून माझ्यासाठी वेळच नाही. आत्ताही ही बातमी द्यायला मी माझ्या बहिणीला फोन केला, तिने माझं काय ऐकूनच घेतलं. बिझी होती, अर्जंट कामामध्ये.
असावरी मला नेहमी प्रश्न पडतो, आपण जे काम करतो, आपण जे पैसे कमवतो ते कोणासाठी? आपल्या लोकांसाठीच ना. ज्यांच्यासाठी आपण हे सगळं करतो त्यांनाच विसरायचं, त्यांनाच इग्नोर करायचं. असावरी माझ्या बाजूनी मी आनंदात सहभागी व्हायला माझ्या घरचं कोणी नाही. तुम्ही सगळे आहात ना. काय झालं ताई, तुम्हाला नाही आवडला का डिझाईन्स? अहो नाही, खरंच साड्या खूप छान आहेत, पण इतके प्रकार आहेत ना, मला कळतच नाही कुठलं घ्यावं. बाबा तुम्ही सांगा ना, मी कुठली साडी घेऊ? मला काय विचारतेस? त्याला विचार, तो सांगेल. आणि गेली 60 वर्ष महत्वाच्या प्रसंगी घेतलेल्या साड्या सगळ्या यांच्याच दुकानातल्या आहेत. आपण कुठेही फसणार नाही, निश्चिंत राहा. नाही, साड्या तर छानच आहेत दत्ताजी. तुलाही कळतं वाटतं साड्यातलं. हा, थोडंफार. नाही, पण मला माझी आवड आसावरीवर लादायची नाही. तुला आवडेल ती घे. मला ना खरंच कळत नाही कुठली साडी घ्यावी. काय ना, माझी निवड तेवढी चांगली नाहीये ग. शक्यच नाही. तर माझ्यावरूनच कळतंय तुझा चॉईस चांगला आहे ते. काय शिवरा? तू पिवळी साडी घे. लग्नाची साडी पिवळी असते. हो बाबा. ताई खरंच छान चॉईस आहे तुमची. कशी वाटली साडी? खूप सुंदर आहे. तिच्या चेहऱ्यावरूनच कळतंय तिला खूप आवडली आहे ते. काय चाललंय यार, आज या घरात चहा नाश्ता मिळणार आहे की नाही? तू कशाला बोलतोस कोंबडीच्या? तुला दिसत नाही ते महत्वाचं काम चालू आहे? अहो बाबा, भूक लागली असेल त्याला. ए बबड्या, सगळं तयार आहे, थांब मी वाढते हं तुला. आई तुम्ही बसा, तुम्ही तुमच्या साड्या बघा, मी देते त्याला. सगळा नाश्ता तयार आहे. मगाशी तुला म्हणाले होते ना सोहम, तेव्हा तू फोन मध्ये डोकं घालून बसला होतास, आणि मग ही सगळी गडबड सुरू झाली ना. लग्नाची किती तयारी आहे. तरी मला सांगायचंच ना, मी दिला नसता का? कधी सांगणार? आईच्या लग्नाच्या तयारीत तूच जास्त बिझी आहेस. अरे सोम, बरं झालं तू आलास. तुझी आई ना कन्फ्यूज झाली आहे साडी कुठली घ्यावी त्याबद्दल. तुझ्या आईने ही सिलेक्ट केली आहे. हा, कशी वाटेल तिला? सोहम चल, तू पण मदत कर बरं, सांग त्यांना. मला साड्यांमधलं जास्त कळत नाही. तुम्ही ठरवा, तुम्ही हवी ती घ्या. बबड्या, चेहरा का असा झालाय राजा तुझा? ए सोन्या, तू खुश आहेस ना रे? तो कशाला खुश नसेल? तुझं लग्न आणि तो खुश नाही का? मला खुश नसायला काय झालंय आजोबा? मी खुश आहे. पण नुसतं खुश होऊन लग्नाची तयारी होत नाही ना. आपल्याला बरंच काही बघायचं आहे. लग्नाचा हॉल बघायचा आहे, केटरिंग बघायचं आहे. ते सगळं तू माझ्यावर सोपव, काळजीच करू नकोस. बापरे, क्षणभर माझ्या पोटात गोळा आला होता. म्हटलं आता काय म्हणतो हा. छान छान छान. हे बघ, हे छान आहे, नाजूक आहे. घे. हो, हे पण ते नाजूक पण आहे घे, ना? ते पण घे. आणि हे बघ, हे पण घे. आणि मग शुभ्रासाठी जरा वेगळ्या डिझाईनचं घे, म्हणजे सारखं होणार नाही. हो, मला बघू तर द्या. हो गाडी, ते हे पण घे. हो, तुम्ही काय चाललंय? हे घे, ते घे. आता तुला जे शोभून दिसेल असं मला वाटतंय ते घे म्हणतोय. तुम्ही सगळंच घे म्हणताय. तर सगळंच तुला शोभून दिसेल असं वाटतंय, तर मी काय करू त्याला? आणि मुळात काय माहिती का, या टाईपची खरेदी पहिल्यांदा करतोय, त्यामुळे एक्साइट झालोय. हे बघ, मी काय म्हणतो, तुला जे आवडतंय ना ते घे सगळं. खरं सांगू का, एवढे सोन्याचे दागिने घालायची सवय नाही हो मला. मला ना दुसरं काही नकोय, मला फक्त तुमची साथ हवी आहे. ती तर आहेच, पण एक हक्काचा दागिना घ्यायचा आहे ना मला. मागच्या वेळी नुसता विषय काढला तर मंगळसूत्र घेणार आहेस ना? म्हणजे काय? ते हक्काने घे. ड्रामा और ये सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री.